नमस्कार सगळ्यांचं स्वागत. आज मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा आज 11 नंबरचं लेक्चर बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघितले होते ते सोपे होते, स्टँडर्ड लेवल होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे अवघड, खूप जास्त अवघड नाही पण वरच्या लेवलचे एमसीक्यू सोडवणार आहोत, हायर लेवलचे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत. सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर 172 पासून. ठीक आहे, ज्यांना माहित नसेल की मी कोणत्या बुक मधून एमसीक्यूज घेत आहेत, हे एमसीक्यू जे आहे ते मार्वल बुक मधून घेतलेले आहेत. ओके, क्वेश्चन तुम्हाला तसे डिस्प्ले होणार आहे. विल गो फॉर द क्वेश्चन नंबर 172. क्वेश्चन नंबर 172 मी रीड करतो क्वेश्चन बघा. ए voltmeter of a range 0 to 10 volt and resistance 20 ohm cannot be used as an ammeter whose range is, म्हणजे रेंज दिलेली ऑप्शन ए 0 to 500 मिली, बी 0 to 250 मिली, सी 0 to 100 मिली and डी 0 to 25 मिली एम्पियर. ओके, तर कोणत्या एक्ससाठी वापरला जाऊ शकणार नाही. ठीक आहे, व्होल्टेज रेंज किती सांगितलेले बा 0 to 10 वोल्ट, म्हणजे वोल्ट मॅक्सिमम व्होल्टेज 10 वोल्ट असू शकतं. आणि रेजिस्टन्स सांगितलेला आहे. रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे बघा त्याचा व्होल्ट मीटरचा, तर तो सांगितलेला 200 ओहम दिलेला आहे. 200 ओहम. ठीक आहे, त्याच्यातून जाणारा करंट जो आहे मॅक्सिमम करंट किती असायला पाहिजे, तर व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स करा, दॅट इज 10 डिवाइडेड बाय 200. तर हे किती येणार बा 0 0 कॅन्सल, दॅट इज किती होणार आहे बघा आता 0.1 डिवाइडेड बाय 2 कॅन बी रिटन एज 0.05, can be written as 50 into 10 raised to minus 3 or 50 मिली एम्पियर असं म्हणू शकतो. तर 50 मिली एम्पियर हा सगळ्यात कमी करंट असू शकतो, याच्यापेक्षा खाली करंट असून चालणार नाही. ठीक आहे, तर ऑप्शन जर बघितले, पहिला ऑप्शन मध्ये 0 to 500, दुसरा ऑप्शन म्हणतोय 0 to 250, तिसरा म्हणतोय 0 to 100 आणि चौथा 0 to 25. याच्यापेक्षा कमी करंट होऊ शकत नाही. तर आन्सर कोणता करेक्ट असणार आहे, ऑप्शन नंबर डी. कारण तो 0 to 25 म्हणतोय, त्याचा रेंज 25 म्हणतोय, 25 मोजलं जाऊ शकणार नाही. ओके, नाउ विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन मी पुसतो या ठिकाणी. Question number 173. Let us read the question. A galvanometer of a resistance 50 ohm is connected to a battery of 3 volt along with the resistance of 2950 in series. A full scale deflection of 30 divisions is obtained in the galvanometer. In order to reduce this deflection to 20 divisions, the additional resistance that should be joined in series should be. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. असे क्वेश्चन्स समजून घेताना पहिल्यांदा गिवन डेटा व्यवस्थित लिहून घेतला पाहिजे. तर 173 मध्ये गॅलव्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे, जी तो सांगितलेला आहे बा 50 ओहम. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बा, व्होल्टेज किती सांगितलेलं आहे बा 3 वोल्ट सांगितलेले आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे बा, सिरीज मध्ये किती रेजिस्टन्स जोडलेला आहे, तर RS हा सांगितलेला आहे 2950 ओहम. ठीक आहे, नेक्स्ट आता याच्यावरून आपण काय काढू शकतो बघा. ठीक आहे, गॅल्व्हॅनोमीटर सोबत रेजिस्टन्स आहे. इथं जर समजा डायग्राम ड्रॉ करायची ठरली तर आपल्याला माहिती आहे गॅल्व्हॅनोमीटर सोबत सिरीज मध्ये जर जो रेजिस्टन्स असतो RS, हे दोघं जण मिळून व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स तयार करतात आणि करंट दोन्ही मधून काय होत असतो, IG फ्लो होत असतो. ठीक आहे, सो IG कॅन बी रिटन एज V डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स होईल, म्हणजे व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स, दॅट इज काय होणार आहे G प्लस काय होणार आहे RS. आता V किती आहे बा 3 वोल्ट डिवाइडेड बाय G किती आहे 50 प्लस RS ते किती आहे 2950, म्हणजे 3 डिवाइडेड बाय 3000 झालं. म्हणजे हे बनते किती 10 raised to minus 3 एम्पियर किंवा 1 मिली एम्पियर होईल. समजायला का बघा, IG दिलेला आहे. आता क्वेश्चन मध्ये बघा, पुन्हा एकदा क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हणतो क्वेश्चन, तर तो म्हणतोय की हा जो करंट आहे, हा आता आलेला
हा 30 डिव्हिजन्स ला करस्पॉन्डिंग आहे. आपल्याला ह्याला रिड्यूस करायचं आहे 20 डिव्हिजन्सला. ठीक आहे, जरासं मी इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो. IG ला करस्पॉन्डिंग डिव्हिजन्स दिलेला 30 आणि त्याला करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स किती आहे. आता रेजिस्टन्स किती आहे तर तो आहे 3000. तो किती आहे बा 3000. तर ते म्हणतायत की एक नवीन करंट असला पाहिजे, तो IG डॅश घेऊयात. त्याला करस्पॉन्डिंग डिव्हिजन्स किती असले पाहिजे 20 आणि त्यावेळेस असणारा जो रेजिस्टन्स असणार आहे R डॅश, जो ओरिजिनल रेजिस्टन्स पेक्षा कितीने वाढलेला असेल असं म्हणतात. आता एक गोष्ट समजून घ्या की करंट हा प्रोपोर्शनल आहे थीटाला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे R ला. थोडंसं व्यवस्थित लिहितोय तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बघा कशाला R ला. म्हणजे इथं IG च्या समोर 30 लिहिलंय, त्याच्या समोर 3000 लिहायला नाही पाहिजे, कारण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ह्या दोघांची जागा अदलाबदल केली पाहिजे. मी आता इथं पोचतोय बरं का. सो दॅट बिकम्स R डॅश आणि इथं किती येणार आहे 3000. आता आपण रेशो घेऊ शकतो. आपण काय करूयात, आपल्याला ह्या करस्पॉन्डिंग करंटला रेजिस्टन्स पाहिजे, म्हणजे ह्यांचा रेशो घेण्यात काही पॉइंट नाही. आपल्याला ह्यांचा रेशो घ्यायचा आहे. दॅट इज 30 डिवायडेड बाय 20 इज इक्वल्स टू काय आलं R डॅश डिवायडेड बाय 3000. हे कॅन्सल झालं. 3000 ला इकडे जाऊ दे. दॅट इज 3000 इंटू 3/2. हे काय आलं बा R डॅश. म्हणजे हे किती झालं बघा आता 1500. सो दॅट बिकम्स 4500 ओहम. पण हे आन्सर असू शकत नाही का, कारण त्यांनी विचारले की रेजिस्टन्स कितीने वाढवलेला आहे. आता ओरिजिनल रेजिस्टन्स किती आहे बा 3000 आहे की नाही. आता झालाय किती 4500. म्हणजे चेंज इन रेजिस्टन्स हा किती असायला पाहिजे 4500 मायनस 3000. सो आन्सर शुड बी 1500 ओहम. आन्सर शुड बी 1500 ओहम. सो ऑप्शन कोणता करेक्ट येतोय बघा याचा. ऑप्शन येतोय सी हा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नाउ विल गो फॉर दी नेक्स्ट क्वेश्चन. याला मी रफ करतो या ठिकाणी. 174 ला आपण जाणार आहोत. Okay, let's go for question number 174. By mistake, a voltmeter is connected in series and ammeter is connected in parallel with a resistance in an electrical circuit. What will happen to the instruments? तर ऑप्शन्स म्हणतात voltmeter will damage, ammeter will damage, both will damage, none will damage. तर डायग्राम ड्रॉ करणं फार गरजेचं अशा वेळेस. बघा, एक बॅटरी आहे. ह्या बॅटरीला बाय मिस्टेक या ठिकाणी काय कनेक्ट केलं त्यांनी व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे आणि पॅरलल मध्ये अॅमेटर कनेक्ट केलेला आहे, पण त्याच्या सोबत एक रेजिस्टन्स पण आहे. ठीक आहे, आणि तो मोठा रेजिस्टन्स असेल ग्राईड करूया. सो प्लस मायनस. ठीक आहे. तर या सिच्युएशन मध्ये कोणतं डिव्हाइस डॅमेज होईल, तर आपल्याला बेसिक गोष्टी काय माहित असले पाहिजे की व्होल्टमीटर तयार करताना आपण गॅल्व्हनोमीटर सोबत एक मोठा रेजिस्टन्स जोडला होता. त्यामुळं व्होल्टमीटरचं स्वतःचा रेजिस्टन्स जे आहे, इन्स्ट्रुमेंटचा जो रेजिस्टन्स आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे हा जो आहे तो हाय रेजिस्टन्सचा असणार आहे. हाय रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. आता अॅमेटरचा विषय म्हणजे करंट जो आहे तो इथून आल्यानंतर हा मार्ग चूज करणार नाही, तो इझिएस्ट पाथ चूज करणार आहे. तो इकडून मॅक्सिमम करंट जायचा प्रयत्न करेल. मग तो अॅमेटरला डॅमेज करू शकतो. बरेच मुलं असा विचार करतील की अॅमेटर डॅमेज होईल, पण याच्या सोबत सुद्धा काय केलेलं आहे बा, एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. त्यामुळं याला सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. काही लोकांचं असं पण मिसकन्सेप्शन असते, रेजिस्टन्स पाठीमागे लावलाय मग हा डॅमेज होऊन पुढे येतो का, तसं होत नाही बा. रेजिस्टन्स पुढे लावा किंवा पाठीमागे लावा, तो करंटला अडवायचंच काम करणार आहे. त्यामुळं इकडे येणाऱ्या करंटला सुद्धा हा रेजिस्टन्स काय करणार आहे, रेस्ट्रिक्ट करणार आहे. याचा अर्थ सर्किट मधला टोटल करंट काय होणार आहे,
ड्रॉप होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पण डिव्हाइसेस जे आहेत ते डॅमेज पासून वाचणार आहेत. सो नन ऑफ दीज हा आन्सर असणार आहे, म्हणजे दोन्ही डिव्हाइस डॅमेज होणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 175. Okay, let us see question number 175. An ammeter has an internal resistance of 50 ohm when it is connected in a circuit containing a battery and two resistances 300 and 200 in series. It reads 1.2 ampere. The actual current in the circuit will be, तर करंट किती असला पाहिजे ते म्हणतात 1.2, लेस दॅन 1.2, मोर दॅन 1.2 आणि 10. तर बाळ आता जर असं विचार करूत आपण याच्यावरती, सुरुवातीला काय फक्त नुसताच गॅलॉन मीटर होता. यस, आणि त्याचा रेजिस्टन्स सांगितलं होता किती 50. ठीक आहे, त्याच्यानंतर सोबत काय जोडलेलं आहे आता, म्हणजे 300 आणि 200 हे दोघं जण जोडलेले आहेत. सो हाऊ कॅन आय ड्रॉ द डायग्राम. बघा, तर इथं डिव्हाइसची डायग्राम ड्रॉ करतो बरं का. डिव्हाइस म्हणजे काय, एक गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि त्याच्या सोबत शंट रेजिस्टन्स आहे. ह्या दोघांचा कंबाइंड रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे बा 50 ओहम. याच्या सोबत 300 प्लस 200, कारण सिरीज मध्ये जोडलेत 300 आणि 200. सो 300 प्लस 200 हे दोघं जण सिरीज मध्ये आहेत आणि इकडे खाली बॅटरी कनेक्ट केलेली आहे. याच्यातून करंट आय फ्लो होतो, तर हा करंट वरती आय जी फ्लो होणार आहे आणि इकडून आय एस फ्लो होणार आहे आणि तो मिक्स होऊन इकडे करंट आय एस फ्लो होणार आहे पुन्हा एकदा. ओके, काय अडचण नाही. तर ते विचारतात की हा करंट जो आहे तो याच्यापेक्षा कमी असेल जास्त असेल. साधी सोपी गोष्ट आहे बा, हा आलेला करंट जो आहे तो स्प्लिट झालेला आहे, म्हणजे आय जी चा करंट जो आहे तो नेहमी आय पेक्षा काय असायला पाहिजे, लहानच असला पाहिजे. काय असायला पाहिजे बा, लहानच असला पाहिजे. म्हणजे 174 चं आन्सर जे आहे, 175 चं आन्सर जे आहे ते काय असायला पाहिजे, आय शुड बी ग्रेटर दॅन आय डॅश. मग सॉरी आय जी किती आहे मला सांगा. आय जी किती आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे 1.2 एम्पियर. म्हणजे 1.2 एम्पियर पेक्षा आय हा काय असायला पाहिजे, जास्त असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. सो ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे, आय शुड बी मोर दॅन 1.2, दॅट इज ऑप्शन नंबर बी हा करेक्ट असणार आहे. हा क्वेश्चन समजलाय का बघा सगळ्यांना बाळा. विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन 176. क्वेश्चन नंबर 176 बघा. ठीक आहे बघा, मी रीड करतो क्वेश्चन नंबर 176. A galvanometer of a resistance 120 ohm gives a full scale deflection with a current of 50 milliampere. It is connected into an ammeter to measure a current up to 10 ampere by joining a suitable shunt in parallel. What is the resistance of ammeter so formed? क्वेश्चन थोडासा गुगली आहे बरं का, वाटायला सोपं वाटतं क्वेश्चन, पण थोडासा गुगली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक याला सोडवलं पाहिजे आपण. क्वेश्चन नंबर 176 ला. ओके, याच्यामध्ये आयजी ची व्हॅल्यू काय दिली आहे बघावा. आयजी ची व्हॅल्यू जी आहे ती किती दिलेली आहे, 50 मिली एम्पियर. यस, आय किती दिलेला आहे बघा, आय हा दिलेला आहे 10 एम्पियर. ठीक आहे, त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे की नाही, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 120. आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरची पूर्ण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आयजी किती दिलेली आहे पहा, 50 मिली एम्पियर. आय किती सांगितलेलं आहे 10 एम्पियर आणि जी किती सांगितलेलं आहे पहा 120 ओहम. मी पुन्हा एकदा सगळ्या फॅक्ट्स चेक करतो. यस, करेक्ट आहे. ठीक आहे, आपल्याला कशाचा रेजिस्टन्स काढायचा या केसमध्ये. या केसमध्ये आपल्याला पहा, हा सपोज इथं असं दाखवतो, हा गॅल्व्हॅनोमीटर आणि त्याच्यासोबत शंट रेजिस्टन्स आहे. आपल्याला ह्यांचा कंबाइंड रेजिस्टन्स, अॅमेटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. तर अॅमेटरचा रेजिस्टन्स हा किती असतो,
तर रेझिस्टन्स ऑफ ॲमीटर आर ए असं म्हणतात. तर ह्या पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू असते, म्हणजे ती किती असणार आहे? पॅरलल तुम्हाला माहिती आहे, दोन रेजिस्टर्स किती असायला पाहिजे? G इंटू एस डिवायडेड बाय G प्लस खाली काय आलं पाहिजे? एस समजायला पाहिजे. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ही कशी काढता येऊ शकते बघा, जरा विचार करा. तर IG डिवायडेड बाय I इज इक्वल टू, आपण काय करू शकतो? IG डिवायडेड बाय I, इथं G असेल तर इकडे काय येणार आहे? S अपॉन S प्लस काय झालं? G आहे का? ओके, IG ची व्हॅल्यू किती आहे? 50 मिली. मिली मीन्स 10⁻³ डिवायडेड बाय I किती आहे? 10. हे कॅन्सल करा. विच गोष्ट काय मिळालं? S अपॉन S प्लस G. आता इथे S अपॉन S प्लस G माहित झालं, म्हणजे एवढा पार्टची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली. किती माहित झाली बाळा? ते 5 × 10⁻³ आहे. आपल्याला पाहिजे काय? रेझिस्टन्स ऑफ ॲमीटर, तो किती असायला पाहिजे? G इंटू ह्या पार्टची व्हॅल्यू किती मिळालेली आहे बाळा? ती मिळालेली आहे 5 × 10⁻³ आता G ची व्हॅल्यू ती किती आहे? 120 इंटू 5 × 10⁻³ काय आलं बाळा? -3. सो दॅट कॅन बी रिटन एज 600 × 10⁻³ 3 प्लेसनी आत या. आन्सर विल बी 0.6 एम्पियर. आन्सर विल बी 0.6 एम्पियर. मी जर स्क्रीन चेक करतो. यस, इट इज विजिबल ऑन द स्क्रीन, नो इश्यू. आता आपण पुढच्या प्रश्नाला जाऊयात. क्वेश्चन नंबर 177. बरं, आन्सर कोणतं करेक्ट आलं? 176. 176 आन्सर करेक्ट इज ऑप्शन नंबर बी. Now let us go for 177. Question number 177. When a resistance of 100 ohm is connected in series with a galvanometer of a resistance G, its range is V. To double its range, a resistance of 100 ohm is connected in a series. 100 नाही, 1000 म्हणतात. 1000 ohm is connected in series. What is the value of G? ओके बा. आता प्रश्न बघा, हा सीईटी ला विचारलेला प्रश्न आहे 2010 साली. तर एक गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्यासोबत 100 ज्यावेळेस 100 ओमचा रेजिस्टन्स ज्यावेळेस वापरू त्यावेळेस त्याची रेंज जी आहे म्हणजे व्होल्ट मीटर मध्ये तो कन्वर्ट झाला आणि त्या व्होल्ट मीटरची व्होल्टेज मेजरिंग ॲबिलिटी कॅपिटल व्ही एवढी झाली. ज्यावेळेस 1000 चा रेजिस्टन्स जोडू त्यावेळेस किती होणार आहे? तर ती ट्वाइस ऑफ व्ही होणार आहे, डबल होणार आहे ना. यस, म्हणजे आपल्याला डायग्रामॅटिकली दाखवणं फार गरजेचं आहे, तरच हा प्रॉब्लेम समजेल. ओके, बघा काय होतं. तर एक गॅल्व्हनोमीटर आहे आणि त्याच्यासोबत एक सिरीज रेजिस्टन्स आहे. सिरीज रेजिस्टन्स किती आहे बा? तर तो आहे 100. तो किती आहे बा? 100. आणि हा गॅल्व्हनोमीटर आहे. याच्यातून करंट किती चाललाय बा? IG चाललेला आहे. ओके, आणि हा किती मोजू शकतो व्होल्टेज? हा व्होल्टेज किती मोजू शकतो बा? तर तो VG एवढं व्होल्टेज मोजू शकतो. का VG एवढं व्होल्टेज, VG किंवा VS म्हणा, VG नाही म्हणता येणार कारण हा सिरीज रेजिस्टन्स सोबत आलेला आहे. सो VS असं म्हणत किंवा व्होल्ट मीटरचं व्होल्टेज जे काय असेल त्याला त्यांनी V असं नाव दिलेलं आहे. ते कन्फ्युजन नको, जास्त वेळ घालवायला नको. ओके, V. आता ज्या वेळेस नवीन सिच्युएशन काय होणार आहे बघा. नवीन सिच्युएशन काय म्हणतात ते की गॅल्व्हनोमीटर तेवढाच आहे, फक्त काय केलेलं आहे सोबतचा जो रेजिस्टन्स होता तो 1000 केलेला आहे. आता नवीन व्होल्टेज जे आहे ते किती असणार आहे? तर ते व्होल्टेज जे आहे ते होणार आहे ट्वाइस ऑफ व्ही. करंट तेवढाच होणार आहे. करंट जो त्याच्या पुढे नेऊ शकत नाही कारण कॉईल डॅमेज होऊ शकते. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं याच्यावर जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करता येऊ शकते बघा. आता व्होल्टेजचा फॉर्म्युला V इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो बा? करंट इंटू टोटल रेजिस्टन्स. करंट किती आहे बा या केस मध्ये? IG इंटू काय होणार आहे? G प्लस 100. या केस मध्ये काय होणार आहे बा? ते ट्वाइस ऑफ V इज इक्वल टू काय होणार आहे? IG इंटू G प्लस काय होणार आहे बा? 1000. आता आपण याला डिवाइड करूया. डिवाइड केलं तर काय होणार आहे? VV कॅन्सल होईल, IG कॅन्सल होईल. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करा. सो दॅट बिकम्स G प्लस 1000 एका साइडला जाईल, हे 2 इकडे जाऊ. सो दॅट बिकम्स 2G प्लस काय होणार आहे? 200. हे इकडे गेल्यामुळे. ओके, तर G ला इकडे घ्या पुन्हा एकदा. 2G मायनस G इज G आणि 200 ला 1000 मधून मायनस करा. सो दॅट बिकम्स 800. समजलंय का बघा?
सो 177चं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. 177चं 177चं आन्सर येणार ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर. ओके, विल गो फॉर द क्वेश्चन नंबर 178 नाउ. A moving coil galvanometer is converted into an ammeter reading up to 0.03 ampere by connecting a shunt of resistance 4R across it, and into an ammeter of reading up to 0.06 ampere when a shunt resistance of R is connected across it. What is the maximum current which can be sent through this galvanometer if no shunt is used? आता प्रश्न जरासा बारीक विचार करायचा याच्यावरती. 100 किती आहे 78 178 वरती. ठीक आहे बा. तर सुरुवातीला बघा करंट किती सेंड केलंय 0.03. त्यावेळेस शंट रेजिस्टन्स किती आहे 4R. म्हणजे करंट आणि शंट रेजिस्टन्स हा गिव्हन डेटा आहे. दुसऱ्या केसमध्ये परत करंट चेंज झालेलं आहे, शंट चेंज झालेलं आहे. म्हणजे शंट रेजिस्टन्स आणि करंट हे दोघं जण मेजर रोल प्ले करणार आहेत. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम जर डायरेक्ट सोडवता येण्यासारखा नाहीये. याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल म्हणजे जी मेथड त्यांनी सांगितलेली ती फॉलो करावी लागते. पण असे एमसीक्यू जर डायरेक्ट एक्झाम मध्ये पडले तर ते तिथं सोडवता येण्यासाठी त्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण फेस केलेले असले पाहिजे. तरच तिथं कॉन्फिडन्स मिळतो. अदरवाइज डायरेक्ट थेट अशा पद्धतीचे क्वेश्चन तिथं सोडवायला थोडेसे जड जाऊ शकतात. ठीक आहे, मी म्हणत नाही की सुटणार नाही, पण थोडे जड जाऊ शकतात. ओके, विल गो फॉर द क्वेश्चन नंबर 178. याच्यामध्ये बघा एक गॅल्व्हनोमीटर आहे आणि त्याच्यासोबत शंट रेजिस्टन्स जोडलेला आहे. तर या ठिकाणी काय होतं बघा, याच्यातून जाणारा करंट काय असणार आहे आय आणि याच्यातून करंट जाणार IS. शंट रेजिस्टन्स एस आहे. ओके, तर इथं सिच्युएशन बघा. तर सुरुवातीला जो करंट दिलेला आहे आय हा किती सांगितलेला बघा. किंवा याच्यासाठी आपण हे काय लिहू शकतो बघा, इक्वेशन काय लिहू शकतो. तर पॅरलल मध्ये व्होल्टेज काय असतं सेम. तो व्होल्टेज सेम असल्यामुळं आपण लिहू शकतोय ह्या दोघांचा गुणाकार, दॅट इज काय लिहू शकतोय IG इंटू G इज इक्वल टू काय लिहू शकतोय IS इंटू S. कॅन बी रिटन एज IG इंटू G इज इक्वल टू IS ला आपण काय लिहू शकतोय I मायनस IG इंटू काय लिहू शकतोय S लिहू शकतो का. ओके, आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आता इथं सिच्युएशन्स त्यांनी काय केलेलं आहे बघा. ठीक आहे, फर्स्ट सिच्युएशन किंवा फर्स्ट केस असं लिहितो मी. ठीक आहे, फर्स्ट केस मध्ये काय करंट जो आहे तो 0.03 आहे. त्यावेळेस शंट रेजिस्टन्स किती सांगितलेलं आहे बघा 4R सांगितलेलं आहे. सो हे जे इक्वेशन आहे हे कसं लिहिलं जाऊ शकतं बघा. ते लिहिलं जाऊ शकतं IG इंटू G इज इक्वल टू करंट किती दिलेला आहे बाळ, हा दिलेला आहे 0.03 मायनस IG इंटू बाजूला काय येणार आहे शंट रेजिस्टन्स. शंट रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे 4R. याला मला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, आता सेकंड केस काय आहे बाळ. सेकंड केस मध्ये काय होणार पुन्हा हा IG तसाच राहणार इकडचा. IG इंटू G तसाच राहणार आहे. हा करंट जो आहे तो बदललाय. हा किती झाला 0.06. ज्यावेळेस शंट किती झालेला आहे R. ओके, सो याच्या जागी येणार आहे 0.06 मायनस IG इंटू काय येणार आहे R. याला म्हणतात इक्वेशन नंबर 3. आता समजा इक्वेशन 2 ला इक्वेशन 3 ने डिवाइड केलं, 2 ला 3 ने जर डिवाइड केलं तर इकडचा पार्ट तर कॅन्सल होणारच आहे, इथला R पण कॅन्सल होणार आहे. म्हणजे ह्या साइडला काय राहणार फक्त 1/1. ठीक आहे, विच इज इक्वल टू इकडे किती राहिलं बघा 0.03 मायनस IG इंटू काय आलं 4 डिवायडेड बाय खाली काय येणार आहे बघा आता 0.06 मायनस IG. आता याला इकडे घ्या म्हणजे काय होणार आहे 0.06 मायनस IG विच इज इक्वल टू आता 4 आत मल्टिप्लाय करा 0.12 मायनस 4 IG होणार. इफ वी सॉल्व फर्दर, मी स्क्रीन चेक करतो कुठे पण तुम्हाला लिहिता येऊ शकते. यस, थोडीशी जागा आहे या ठिकाणी.
तर 4Ig ला इकडे पाठवा म्हणजे 3Ig 4Ig मायनस Ig. सो इकडे साईडला राहणार आहे 3Ig which is equals to आता 0.12 ला 0.12 मधून 0.06 मायनस करा. 0.12 मायनस 0.06 करा. सो दॅट विल बी 0.06. सो तुमचा 0.06 हा किती मिळाला 3 टाइम्स Ig म्हणजे Ig किती मिळणार आहे बा या केस मध्ये हे 3 खाली पाठवा दॅट इज 0.02 एंपियर मिळेल. ओके तिथं आन्सर चेक करा. यस आन्सर ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट असणार आहे. ओके नाउ विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 179. मी प्रश्न या ठिकाणी वाचतोय 179. सगळ्यांनी केअरफुली रीड करा. An electrical meter of internal resistance 20 ohm gives a full scale deflection when 1 milliampere current flows through it. What is the maximum current that can be measured by connecting 3 resistors, each of resistance 12 ohm in parallel with the meter? आता जरासं बारीक विचार करा. बरं याचे ऑप्शन बघा 6, 8, 10 आणि 4 मिली एंपियर सगळे मिली एंपियर मध्ये आहे. तर एक मीटर आहे त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे 20. ठीक आहे आणि त्यावेळेस त्यांनी किती करंट दिलेला आहे बघा. मॅक्सिमम करंट किती दिलेला आहे तर 1 मिली एंपियर दिलेला आहे. ठीक आहे ओके. एक सिच्युएशन अशी आहे एक आता या ठिकाणी ॲमेटरचं चिन्ह काय वापरायचं हे समजत नाही पण ठीक आहे असं वापरायचं आपण काय अडचण नाही. ए बरं याचा रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे 20 ओम. ओके आता याच्या सोबत पॅरलल मध्ये काय केलेलं आहे पहा त्यांनी 3 रेजिस्टर्स जोडलेले आहेत 1, 2 अँड 3 रेजिस्टन्स. हे तिन्ही पण कितीचे आहेत सांगितलेले आहेत 12 ओहमचे आहेत. ठीक आहे तर अशी काही सिच्युएशन झालेली आहे. ओके आता तर ते विचारतात की नवीन करंट किती असणार. सुरुवातीला बघा Ig किती सांगितलेलं आहे 1 मिली एंपियर म्हणजे 10⁻³ एंपियर आहे. ठीक आहे आणि I ची व्हॅल्यू ते विचारतायत. ठीक आहे आता याला थोडंसं आपण सॉल्व्ह करूया. मला सांगा 1/12 1/12 1/12 1/12 प्लस 1/12 प्लस 1/12 हे किती झालं 3/12 म्हणजे ह्या तिघांची पॅरलल व्हॅल्यू आरपी हे 1/RP मिळालं ना. आरपी किती असणार आहे वरती पाठवायला खाली पाठवा. सो दॅट बिकम्स 4 ओहम. म्हणजे या तिघांची कंबाइंड व्हॅल्यू जी आहे ती 4 असणार आहे. म्हणजे नवीन डायग्राम ही अशी असणार आहे. ॲमेटर आहे तिथंच आहे फक्त सोबतचा रेजिस्टन्स जो आहे पॅरलल वाला हा किती झाला बघा 4 ओहम. म्हणजे हा बेसिकली पॅरलल मध्ये असलेला छोटा रेजिस्टन्स आपण शंट रेजिस्टन्स असं म्हटलं तरी चालू शकतो. बघा मग आता इक्वेशन कसं होणार बघा. Ig इथं असणार आहे इकडं I असणार आहे. ठीक आहे Ig तुम्हाला माहिती आहे करंट इथलं तर बदललेलं आहे 10⁻³ एंपियरच आहे. ओके सो Ig डिवायडेड बाय I इज इक्वल्स टू आता याचा रेजिस्टन्स किती आहे बघा 20 ओहम. मग याला आता आपण Ig आपण I च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं झालं तर काय होणार Ig आपण I इज इक्वल्स टू S/S प्लस G होते. बरं S किती आहे तो आहे 4 डिवायडेड बाय हे किती आहे 4 प्लस 20 दॅट इज किती झालं 4/24 म्हणजे किती झालं बघ 1/6. हे काय मिळालं बघ Ig ची व्हॅल्यू किती आहे 10⁻³ डिवायडेड बाय I. ओके सो I ला इकडे पाठवा 6 ला इकडे पाठवा. सो दॅट बिकम्स काय होणार आहे बघा I इज इक्वल्स टू 6 into 10⁻³ एंपियर और 6 मिली एंपियर असं आन्सर असणार आहे. यस तिथं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए जो आहे तो याचा करेक्ट असणार आहे 179. आपण आता पुढच्या प्रश्नाला जाऊयात. क्वेश्चन नंबर 180 ला.
क्वेश्चन नंबर 180 बघा. When a galvanometer is shunted by a resistance S, its current capacity increases n times. If the same galvanometer is shunted by another resistance S dash, its current capacity will increase to n dash. What is the value of n dash in terms of n, S and S dash? ठीक आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा. ज्यावेळेस आता गॅल्व्हनोमीटर आहे त्याला शंट रेजिस्टन्स S वापरतो त्यावेळेस करंट जो आहे तो n टाइम्सनी वाढतो. ज्यावेळेस शंट रेजिस्टन्स S डॅश वापरतो त्यावेळेस करंट कॅपॅसिटी n डॅश होते. तर ते म्हणतात की n डॅशला n, S आणि S डॅश या तीन गोष्टींच्या फॉर्म मध्ये लिहायचं, बाकी कोणतीच गोष्ट आली नाही पाहिजे मध्ये. ठीक आहे, तर आपण याला कसं सोडवू शकतो बघा, जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिल्यांदा आपण काय करूया, Ig अपॉन I चा फॉर्म्युला बनवू. Ig अपॉन I इज इक्वल टू काय होणार आहे, S अपॉन S प्लस G. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला माहिती आहे की हे n टाइम्स असल्यामुळे बघा Ig अपॉन I कॅन बी रिटन एज n टाइम्स Ig. हे Ig कॅन्सल होईल, S अपॉन S प्लस G. याच्यावरून आपण याला जर सॉल्व्ह केलं, क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला माहिती आहे तर तो शंट रेजिस्टन्स किती यायला पाहिजे, शंट रेजिस्टन्स शुड बी G अपॉन n मायनस 1. ठीक आहे, याच्यावर आपण G ची व्हॅल्यू काढून ठेवूया. G इज इक्वल टू काय म्हणणार आहे, S इंटू n मायनस 1. याला तात्पुरतं लक्षात ठेवा, इक्वेशन 1 म्हणून ठेवायचं. ठीक आहे, आता पहा आपल्याला पुढे विचार करायचा आहे की S डॅश वापरल्यानंतर काय होतं बघा. सेम तसंच काय होणार आहे बघा, Ig अपॉन I. आता हे किती असणार आहे, n डॅश टाइम्स Ig असणार आहे. स्टेप्स मी स्किप करत नाही, कन्फ्युजन होऊ नये म्हणून सगळ्या स्टेप्स लिहितो बघा. Ig अपॉन इथं I होतं ना, सॉरी I which is equal to, आता शंट रेजिस्टन्स काय वापरलेला बघा, या केस मध्ये तो वापरलेला S डॅश. आपण खाली काय येणार आहे, S डॅश प्लस काय आलं G. सो दॅट बिकम्स Ig डिवाइडेड बाय हे काय होणार आहे, n डॅश टाइम्स Ig आहे की नाही. तेव्हा शंट रेजिस्टन्स S डॅश वापरला तेव्हा करंट n डॅश ने वाढलेला आहे. सो S डॅश अपॉन काय येणार आहे, S डॅश प्लस काय आलं G. सो या ठिकाणी काय येणार आहे, Ig कॅन्सल. ओके, मग या ठिकाणी बघा आता सिच्युएशन काय होईल बघा. सो अगेन S डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, G अपॉन n डॅश मायनस 1 होईल. ओके, n डॅश मायनस 1 ला इकडे पाठवा. n डॅश मायनस 1 इज इक्वल टू काय होणार आहे, G अपॉन S डॅश. आता n डॅश आपल्याला पाहिजे होता, त्याला सेपरेट करायचं, त्यामुळे याला इकडे पाठवा. सो काय होणार बघा, n डॅश इज इक्वल टू काय होणार आहे, G अपॉन S डॅश प्लस 1 होईल. सो n डॅश इज इक्वल टू G प्लस S डॅश अपॉन खाली काय आलं S डॅश. पण आपल्याला G च्या टर्म्स मध्ये आन्सर नको होतं, पण G ची व्हॅल्यू जी इथं आहे ती आपण इथं ऑलरेडी काढलेली आहे. ती व्हॅल्यू आपण इथं प्लेस करूया. ती व्हॅल्यू किती आहे, G इज इक्वल टू S इंटू n मायनस 1. G च्या जागी टाकूया S इंटू n मायनस 1 प्लस S डॅश आपण खाली काय आलं S डॅश. हे काय मिळालं पहा, हे मिळालं n डॅश. समजलंय का बघ, समजलंय का बघ. यस, याचा आन्सर मग कोणतं येणार आहे, ऑप्शन नंबर बी येणार आहे का डी. यस, याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी, डबा. विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 181. Question number 181. Let us read the question. A voltmeter of range 2 volt and a resistance 300 ohm cannot be converted into an ammeter of range. सेम क्वेश्चन आपण 172 पण बघितलं होतं, 172 आहे ना. व्होल्टेजला रेजिस्टन्स दिलेला आहे, करंट मॅक्सिमम करंट मेजरिंग एबिलिटी काढायची. सो करंट I इज इक्वल टू V डिवाइडेड बाय R. सॉरी मी व्हॅल्यूज बघितल्या नाहीत, व्हॅल्यूज आहेत 2 व्होल्ट आणि 300. सो हे 2 डिवाइडेड बाय खाली काय येणार आहे 300. सो दॅट बिकम्स 1 अपॉन 150 होईल. ठीक आहे, कॅन बी रिटन एज 0.1 डिवाइडेड बाय 15. मग याला सॉल्व करा. सो हे साधारणतः 0.015 0.0
तर 10 येणार आहे ना, परत एकदा 0 येईल आहे ना. नेक्स्ट 6 7 असं काहीच येईल. सो कॅन बी रिटन एज 6.67 into 10⁻³ एम्पियर. सो दिस इज द मिनिमम व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड. ही कमीत कमी व्हॅल्यू जेवढी मोजली जाऊ शकते ते किती आहे, 6.67 मिली एम्पियर. आता ऑप्शन जरा चेक करूयात. क्वेश्चन नंबर 181 चे त्याच्यामध्ये 100 मिली, 1 मिली, 10 मिली अँड 1 एम्पियर. ठीक आहे. तर सगळ्यात कमी व्हॅल्यू किती असू शकते, 6.67. याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू कोणती आहे, तर ती आहे 1 मिली एम्पियर. ठीक आहे. हा मोजला जाऊ शकत नाही. याचा अर्थ ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. क्वेश्चन नंबर 182, द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. बघ बाळा, 182 बघ. A certain gallonmeter when shunted with a resistance of a 5 ohm gives a full scale deflection of 250 milliampere. Similarly, a resistance of 290 ohm connected in series with the same galvanometer gives a full scale deflection for 25 volts. What is the resistance of the galvanometer? ठीक आहे. प्रश्न जरा व्यवस्थित समजून घ्या. शंट रेजिस्टन्स सांगितलेला 5 ओहम आहे की नाही. फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे IG दिलेला आहे. किती दिलेला आहे, नो I दिलेला आहे 250 मिली एम्पियर आहे की नाही. त्यानंतर बघा, इफ अ रेजिस्टन्स ऑफ 290 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे जर समजा 290 त्याच्या सोबत सिरीज मध्ये जोडला तर काय म्हणतात ते, इट गिव्स अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 25 वोल्ट्स. ओके. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ द गॅलव्हनोमीटर. थोडासा गुगली क्वेश्चन आहे हा. प्रश्न समजण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, तर डायग्राम ड्रॉ करण्याची नेहमीप्रमाणे ऍज आय से. ठीक आहे. क्वेश्चन व्हिज्युअलाइज करणं फार गरजेचं आहे. थोडेसे टफ क्वेश्चन्स असल्यामुळं व्हिज्युअलाइज करावेच लागणार आहेत, प्रॅक्टिस करावीच लागणार आहे, अन्यथा ते सुटणार नाही. ओके. सो IG नीट आणि नीट लेवलचे क्वेश्चन्स आहेत बघा आजचे. तसं बघायला गेलं तर सीईटीला पण विचारले जाऊ शकतात, थोडेसे अवघड म्हणाल तर. ओके. सो या ठिकाणी आता हे व्होल्टेज असणार आहे. ठीक आहे. सो हे व्होल्टेज त्यांनी किती सांगितलेलं आहे, 25 व्होल्ट सांगितलेलं आहे त्यांनी. ओके. सो IG ची व्हॅल्यू, IG इक्वल काय असणार आहे, व्होल्टेज डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स दॅट इज G प्लस काय होणार आहे, RS. आता व्होल्टेज किती सांगितलेलं आहे, 25 डिवाइडेड बाय, आता गॅलव्हनोमीटरचा रेजिस्टन्स जो की फाइंड आउट करायचा वी डोंट नो, पण सिरीज मध्ये किती जोडले हे मात्र त्यांनी सांगितलेलं. सिरीज मध्ये त्यांनी सांगितलेलं 290 290. सो इथं 290 करून घ्या, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतात. ओके. नो इश्यू. नेक्स्ट आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे बघा, किंवा याच्यामध्ये बेसिकली काय फाइंड आउट करायचं आहे, जी सांगितलेलं आहे. आता जी साठी आपल्याला दुसरं एखादं इक्वेशन फॉर्म करता येऊ शकते का बघा, तर ते असं फॉर्म करता येऊ शकते बघा. ज्यावेळेस शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला असेल बघा, इकडे लिहितो थोडंसं वेगळी सिच्युएशन क्रिएट करूयात आपण. हा गॅलव्हनोमीटर आहे आणि याच्यासोबत शंट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशन मध्ये करंट IG च असणार आहे. सो IG जागा व्यवस्थित वापरत करा. IG डिवाइडेड बाय I इज इक्वल टू काय येणार आहे, S अपॉन S प्लस G. ओके. नो इश्यू. आता IG इज इक्वल याला I ला इकडे पाठवा. सो दॅट बिकम्स IG इज इक्वल टू I इंटू हे येणार आहे. पण IG ची व्हॅल्यू इथून मिळालेली आहे. ती किती मिळाली बा, मिळाले 25 डिवाइडेड बाय G प्लस 290 which is equal to S upon S plus G. शंट रेजिस्टन्स त्यांनी किती सांगितलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये 5 सांगितलेलं आहे. सो दॅट बिकम्स 5 डिवाइडेड बाय 5 प्लस G इंटू I. I किती येणार आहे बघा, करंट विल बी 250 इंटू 10 काय आलं -3, 250 मिली एम्पियर सांगितलेला आहे. 25 25 10 इंटू 10 -2 होईल. ओके. सो याला सोडवा लागणार आपल्याला. 10 खाली येईल इथं. 10 जर समजा खाली आहे तर त्याला नाही वरती आहे ना, वरती खाली आहे तर 10 + 2 होईल नाही. सो 5 डिवाइडेड बाय 5 प्लस G इंटू अपॉन इथं काय येणार आहे 100 येईल. इकडे काय आलं बघा 1 अपॉन G प्लस 290. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, आणखी
तर हे आत मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालू, त्याला इकडे पाठवा. सो ते किती होणार आहे बघा, 5g प्लस 290 इंटू 5 विच इज इक्वल्स टू खाली काय येणार आहे बघा 500 प्लस काय येणार आहे 100g. जसं स्क्रीनवरती चेक करतो मी, विजिबल आहे का? येस, ऑलमोस्ट विजिबल आहे. चलो ठीक आहे, कोई बात नाही. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला बाळा. तर याला इकडे पाठवा, हे काय होणार आहे 95g विच इज इक्वल्स टू 500 इकडे पाठवा, म्हणजे काय काय होऊ शकतं बघा. तर 290 0 5 45 5 2 10 आणि 4 14 minus 500. So that becomes 950 is equals to 95g. So g is equals to आपल्याला काय मिळू शकते 950 divided by 95. So that is 100 ohm. Let us check the answer. Yes, answer is available. There no answer is what is the resistance of the gallon? Oh, it should be 10 not 100. Answer is available there. It is the option number B. Option number B is correct answer. तर या ठिकाणी आज आपण थांबूयात.